पुसदवरून लिहितात. ते म्हणतात माँ बहने पढ़ने लगी, माँ बहने पढ़ने लगी, आगे आगे बढ़ने लगी. माँ बहने पढ़ने लगी, आगे आगे बढ़ने लगी बाबा साहब के संविधान के बदौलत. इसलिए आज एक मेरी छोटी बहन स्नेहा राहुल डोंगरे इसने मुझे शेर दिया है. वाह वाह बहुत अच्छा लिखा है कि भीमा तुझ्या चळवळीची ठिणगी उडू लागली रे. बाई थोडी उभी राहा. या ताईचा शेर आहे की भीमा तुझ्या चळवळीची ठिणगी उडू लागली रे, तुझ्याच क्रांतिकारी विचारांची कत्तल घडू लागली रे, आणि मी केला असता प्रहार या चांडाळ व्यवस्थेवर, पण भीमा तुझीच लेकरं बेभान होऊन बैमानांच्या आडोशात सरू लागली. प्रफुल्ल नारायण काजळे यांच्याकडनं 200 रुपयाले आभारी आहे. काही दिवसा अगोदर सुषमा स्वराज या देशाच्या विदेश मंत्री होत्या. ताई इधर आओ, बहुत अच्छा लिखा. ये आपके लिए एक शायर की तरफ से शायर को भेंट. स्नेहा राहुल डोंगरे, जोरदार टाळ्या वाजवा त्या ताईसाठी. ये 100 दादा की तरफ से और 100 मेरी तरफ से. बहुत अच्छा, बहुत बढ़िया. कॉन्टॅक्ट नंबर ले लो बेटा. जय भीम करा सर्वांना. जोरदार टाळ्या वाजवा तिच्यासाठी. कारण माणसं कवी तर भरपूर असतात, पण लेडीजना पण कवित्व फार मोठी गोष्ट आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यासाठी अभ्यास लागते. माँ बहने पढ़ने लगी, आगे आगे पढ़ने लगी. कि माँ बहने पढ़ने लगी और आगे आगे बढ़ने लगी. बाबा साहब के संविधान की बदौलत इस देश की विदेश मंत्री हुई थी सुषमा स्वराज. कह रही थी की गीता हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित झाला पाहिजे. आमचं काही दुमत नाही, पण या संविधानात लिहिलं आहे की संविधान या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. ती बया बरं झाली लवकर मेली. तर सुषमा स्वराज म्हणत होती गीता हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा. बरं झालं लवकर मेली. तर संविधानाचा सराफ लगा कि जिनके विचार नेक नहीं है वो कभी संत हो नहीं सकता. जैसे कि आसाराम, जिनके विचार नेक नहीं है वो कभी संत हो नहीं सकता. और बुद्ध भीम से बढ़कर कोई भी विचारवन हो नहीं सकता. गीता को राष्ट्रीय ग्रंथ घोषित करने की बात करने वालों, संविधान से बढ़कर भारत में तो क्या पूरी दुनिया में कोई ग्रंथ हो नहीं सकता. असं मी म्हणत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा बराक ओबामा होते, भारतात आले होते, ते म्हणे की अमेरिकेला बाबासाहेबांना जसं भारतासाठी संविधान लिहिलं तसं जर आमच्या संविधान आमच्या अमेरिकेसाठी लिहिलं असतं तर आम्ही बाबासाहेबाचे पुतळे, सोन्याचे पुतळे चौका चौकात लावले असते म्हणे. आणि इथं बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून बोलायचं आहे, कारण या देशातले बाबासाहेबांना सांगितलं होतं मी हे घटना चांगली लिहून ठेवलेली आहे. या घटनेला चालवणारे जर लोक चांगले असतील तर हे चांगल्या याचा वापर चांगला होईल. पण तुम्ही पाहताय फक्त नावाची लोकशाही आहे. फक्त नावाची लोकशाही सुरू आहे. सगळं सुप्रीम कोर्टापासून सगळं हुकुमशाहीचा कारभार सुरू झालेला आहे.
म्हणून भावांनो, आता वेळ आलेली आहे आपली ताकद दाखवायची. आपला राजा आपल्या मताच्या त्या दिल्लीला पोहोचवण्याची. पण आपला समाज एक नाही भावांनो. म्हणून माँ बहने पढ़ने लगी, आगे आगे बढ़ने लगी. राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है. वरना सती जाती थी, बेवा बन के रहती थी. कालच्या जुन्या काळात सती जाण्याची प्रथा होती, पण आज बाबासाहेबाच्या पुण्याईनं पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, दुसरी राष्ट्रपती एक आदिवासी समाजाची द्रौपदी मुर्मू, सगळं बाबासाहेबाच्या पुण्याईनं. म्हणून वो भी कानून था म्हणू का जिसने जाती भेद फैलाया. माझ्या मायमावल्यांनी जरा लक्ष ठेवावं कि वो भी कानून था म्हणू का जिसने जाति भेद फैलाया. सती के नाम पर पति के साथ पत्नी को जिंदा जलाया. ये भी कानून है भीम जी का जिसने पूरे भारत को चलाया और सदियों के पिछड़े नारी को राष्ट्रपति बनाया. माँ बहने पढ़ने लगी, आगे आगे बढ़ने लगी. राष्ट्रपति मंत्री कोई पीएम बनी है, वरना सती जाती थी, बेवा बन कर रहती थी. कर दिया था मनु ने जीना हराम, अब जागा ईमान. अब जागा ईमान, मिल गया स्वाभिमान. अब जागा ईमान, मिल गया स्वाभिमान. देगा सम्मान सबको. संविधान वाचवण्यासाठी कोण कोण हात वर करणार आहे, कोण कोण मैदानात उतरणार आहे. ज्यांना ज्यांना संविधानाची गरज आहे ते हात वर करतील, आणि जे जे फक्त अधिकार घेण्यासाठी आलेले आहेत त्यांना मला काहीच म्हणायचं नाही. फक्त एवढेच, दोन्ही हात वर करून. देगा सम्मान सबको, देगा सम्मान सबको. आणि माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, ज्याच्या घरी पुस्तक नसेल संविधानाचं, मी 20 प्रती आणलेल्या आहे संविधानाच्या. संविधानाच्या पुस्तकाची किंमत आहे 500 रुपये. एक समाजाचं एक आपलं कर्तव्य म्हणून मी ते फक्त 200 रुपयात देत आहोत. 20च पुस्तक आहे. प्रोग्राम संपल्याच्या नंतर माझ्या गाडीत जवळून तुम्ही घेऊन जाव्या. फक्त 20च लोकांसाठी आहे. देगा सम्मान सबको.